हे बघा, झाली आपली मस्त गरमागरम बटाटा भजी तयार. अगदी बाहेरसारखी बघा, मस्त आपण घरात करू शकतो. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. भजी करायची म्हटलं की पटकन कोणती होतील तर ती बटाटा भजी. तर चला, आज जरा गरम गरम बटाटा भजी खायची इच्छा झाली. आपण एका बटाट्याची सुद्धा कितीतरी भजी करू शकतो. तर एक बटाटा सोलून घेते मी, बघा धुवून घेतला आहे आधी. अगदी मध्यम आकाराचा एक बटाटा, त्याचीसुद्धा भरपूर भजी होतात. सोलून घेते पूर्ण. सोलून घेतला बटाटा. आता याचे पातळ चांगले काप करून घेते. परत पाहिजे तर बटाटा आपण परत धुवून घ्यायचा, कारण माती असतेच ना बटाट्याला. हे बघा, आता ह्याचे पातळ काप करून घेते मी. अगदी झटपट पटकन आपण बाहेरची भजी खाण्यापेक्षा अशी बघा किती पटकन घरात भजी करू शकतो. भजी भरपूर प्रकारची करतो, पण बटाटा भजी तर अगदी सहज सोपी पटकन करता येतात. ते बघा, अशा पातळ काचऱ्या करून घेते मी बटाट्याच्या. कापून घेतला बटाटा मस्त पातळ पातळ. हे बघा, पातळ छान अशा चकत्या करून घेतल्या. आता या पाण्यात घालून ठेवते, कारण मग ते काळ्या पडतात ना आपण पीठ वगैरे भिजवेपर्यंत. आणि ह्यात दुसरं काही घालावं लागत नाही. हे बघा, पाण्यात घालून ठेवले. इथं मी ह्या बाउलमध्ये बेसन पीठ घेते चाळून. चाळून घेतलं म्हणजे कसं गुठळ्या वगैरे अजिबात होत नाहीत. वाटीभर पीठ घेते मी. चमच्याने घेते, पण म्हणजे एक वाटी पीठ आहे. चाळून घेते. चाळून केव्हाही घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत पिठात. मग ते गुठळ्या झाले की जास्त त्रासदायक होतं. त्याऐवजी चाळूनच घ्यायचं कधी पण. हे बघा, चाळून घेतलं. आता ह्यात पाणी घालते थोडं थोडं. बेताबेतानीच पाणी घालून आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे पीठ आता मिक्स करून घेतलं. अजून मी ह्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण घालणार आहे, अगदी 2 आपले छोटे चमचे. हे बघा, असं भिजवून घेतलं हे पीठ. आता ह्यात मी एक किंचित चिमूटभर सोडा घातला. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालतो. मी घातला चिमूटभर अगदी. थोडासा ओवा चोळून घातला थोडा. मीठ हळद घालायची. मीठ घातलं बघा. मिक्स करून घेते. सोडा घातला आहे ना आपण, म्हणून मग आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यात हे बघा, अगदी छोटे 2 चमचे आपले पोहे खायचे तांदळाचं पीठ घातलं. आणि हळद घालायची. आता हे चांगलं झालं एकजीव. पटकन होतात भजी. आपण अगदी बाहेरून आणून खायची गरज नाही लागत. हे घेतलं मिक्स करून. आता एकीकडं मी कढई ठेवली तापायला. आता या चकत्या सगळ्या ह्या पिठात घालून भजी करायची. साईडला ठेवते. तेल तापले बघा. माझ्याकडे आठवड्यातून होतातच एकदा तरी बटाटा भजी. तापले तेल. आता हे बटाटा भजी घालायला घेते मी. हे त्या पिठामध्ये बुडवून एक 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 घालून घेते. पीठ खूप घट्ट पण नाही करायचं, खूप पातळ पण नाही करायचं. ह्यात मी तिखट वगैरे घालत नाही. किंचित ओवा घातला आहे ना, त्यामुळे बटाटा भजी चांगली लागतात. हे बघा, मस्त असे छान टम्म फुगतात.
चांगले आलटे पलटे करून तळून घेते. आणि सध्या पाऊस पडतोय त्यामुळं गरमागरम असं काहीतरी खावं वाटतंच. संध्याकाळच्या वेळेला काहीतरी लागतंच ना आपल्याला खायला. मग अशी अगदी झटपट बघा एका बटाट्याची किती भजी होतात ते दाखवते तुम्हाला. काढून घेते. मस्त अशी बटाटा भजी आपली होतात. दुसरी घालून घेते. हे पण तळून घेते चांगली. तळायला पण वेळ नाही लागत. बऱ्याचदा कांदा भजी वगैरे आपण करतो त्याला तळायला वेळ लागतो, कारण ती आतपर्यंत चांगली तळली पाहिजेत. बटाटा भजीचं तसं नसतं, ती पटकन तळली जातात कारण आपण काचऱ्या एकदम पातळ करतो ना. हे बघा झाली ही पण. बाकीचे राहिलेले पण घालून घेते. बटाट्याचा शेवटचा भाग राहतो त्याचे जरा थोडेसे असे तुकडे तुकडे होतात ना, हे बघा ते पण घालून घेते. हे बघा झाली आपली अशी मस्त गरमागरम बटाटा भजी तयार. ही भजी आपण कोणत्याही सॉसबरोबर चटणीबरोबर खाऊ शकतो. अगदी नुसती खाल्ली तरी छान लागतात. बघा एका बटाट्याची किती भजी झाली आपली. हे बघा कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.